पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. अभंग 5वा. योग याग विधी येन न हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, तुझे विन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरुण पाय. रामकृष्ण हरी माऊली. तर या अभंगात ज्ञानेश्वर माऊली सांगतात, अष्टांग योग व यज्ञ यागादिक यांचे यथाविधी आचरण केले तरी हरीची प्राप्ती होणार नाही. कारण त्यांचे अनुष्ठान करणाऱ्या पुरुषाला मी एक सगळ्यात मोठा आहे असा अभिमान होतो व त्यामुळे खरा धर्म बाजूला राहून त्यांच्या ठिकाणी दंभ धर्मच वाढतो. भगवंताचे निसंदेह ज्ञान होण्याला गुरुवाक्यावर दृढ विश्वासच पाहिजे. जीवाला ब्रह्मरूपाचा यथार्थ अनुभव येण्यास गुरुकृपेशिवाय दुसरे साधनच नाही. तपचर्येशिवाय दैवत कसे प्रसन्न होईल व पूर्वजन्मी काही दानधर्म केले असल्याशिवाय या जन्मी त्याचे फल कसे मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात, येथे द्यावे तैसे घ्यावे, थोडे परी निरे व्हावे. सांगतो ते ठावे, असो द्यावे सकळ. म्हणजे जसे कर्म करावे तसे त्याचे फळ मिळते असा नियम आहे. पूर्वजन्मी जर काही दान धर्म केलेच नसेल तर त्याचे फल कसे मिळणार. तसेच प्रेमी माणसाशिवाय हिताची गोष्ट कोण सांगणार. माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात, मी माझ्या अनुभवाने सांगतो की संसार सागरातून तरुण जाण्यास जीवाला संतांच्या संगतीशिवाय दुसरा तरुणोपायच नाही. योग याग विधी येन नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणजेच अष्टांग योग किंवा मोठे यज्ञ केल्याने हरी मिळत नाही. उलट मी योगी आहे, मी याज्ञिक आहे असा दंभ वाढतो आणि तो धर्म फक्त त्रास देणारा ठरतो. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. देवावर आणि गुरुच्या वचनावर दृढ विश्वास भाव नसेल तर देव नक्की कळत नाही आणि गुरुशिवाय तर देवाचा अनुभव कधीच कळणार नाही. कारण अनुभव गुरुमुखातूनच मिळतो. तपे विन दैवत दिध्यावन प्राप्त, तुझे विन हित कोण सांगे. तर तप केल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही आणि दिल्याशिवाय मिळत नाही. जसे कर्म करेल तसेच फळ मिळेल. ज्याच्याकडे गुरु आत्मज्ञान किंवा खरे प्रेमच नाही तो दुसऱ्याचे हित कसे काय सांगणार. ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरुण पाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंची संगती तरुण पाय. तर यामध्ये माऊली म्हणतात, मी माझ्या अनुभवावरून खात्रीने सांगतो, या भवसागरातून तरुण जाण्याचा एकच उपाय आहे, तर तो म्हणजे साधू संतांची संगत करणे. रामकृष्ण हरी माऊली. पुन्हा भेटू पुढील अभंगात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.